विद्यार्थी मित्र हो, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स या चॅप्टरवरती जवळपास 19 ते 20 व्हिडिओज मी पाठवलेले आहेत. प्रॅक्टिस सेट आणि प्रॉब्लेम सेटपर्यंत पूर्ण क्वेश्चन्स, एकूण एक प्रॉब्लेम आपण त्याच्यामध्ये कव्हर करायचा प्रयत्न केला. हा चॅप्टर झाला असं आपल्याला म्हणता येत नाही, कारण सॉल्ड एक्झाम्पल्स आपले राहिलेले आहेत. सॉल्ड एक्झाम्पलमध्ये जे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने. मी तुम्हाला हे जे सॉल्ड प्रॉब्लेम्स आहेत ते स्वतंत्र व्हिडिओज त्याचे करून पाठवणार आहे. त्याच्याशिवाय या चॅप्टरवर जे काही एक्स्ट्रा प्रॉब्लेम्स असतील, एक्स्ट्रा प्रॉब्लेम्ससुद्धा आपल्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारतात. बोर्डाचा नवीन पॅटर्न आहे की जो लास्ट क्वेश्चन्स आपल्याला 2 असतात, 4th आणि 5th, याच्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा प्रॉब्लेम्स जे आहेत, ओपन एंडेड क्वेश्चन्स, ते विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे एक्स्ट्रा प्रॉब्लेमची पण आपल्याला तयारी हवी असते. तर मी अशा स्वतंत्र व्हिडिओजमध्ये तुम्हाला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सवरती एक्स्ट्रा प्रॉब्लेम्स आणि सॉल्ड प्रॉब्लेम्स ते पाठवेल. तोपर्यंत चॅप्टरमधले जे सॉल्ड एक्झाम्पल्स आहेत, विशेषतः वर्ड प्रॉब्लेम्स, ते वाचण्याचा, ते करण्याचा प्रयत्न तुम्ही करा. जर तुम्हाला समजले नाहीत तर मी जेव्हा तुम्हाला व्हिडिओ पाठवेल तेव्हा ते तुम्हाला नक्की कळतील. पण तोपर्यंत त्याच्यामध्ये जर तुम्ही लक्ष घातलं तर ते अधिक चांगलं होईल. आता तूर्त मी तुमचं सेकंड चॅप्टर स्टार्ट करतो आहे, कारण हा स्टार्ट करणं आपल्याला आवश्यक आहे. आत्तापर्यंत 2 चॅप्टर्स आपले व्हायला हवे होते. त्याच्यामुळे मी पहिल्यांदा क्वाड्रॅटिक इक्वेशन हा चॅप्टर तुमचा कंप्लीट करतो आणि मग आपण दोन्हीही चॅप्टर्सवरचे एक्स्ट्रा प्रॉब्लेम्स किंवा मग मध्ये व्हिडिओज मी तुम्हाला पाठवेल. पण त्याची काळजी तुम्ही करू नका. एक्स्ट्रा प्रॉब्लेम्स मी तुम्हाला देईल, पण सॉल्ड प्रॉब्लेम्स मात्र तुम्ही करून पाहायला पाहिजे तुमच्या लेवलला. आणि मी जेव्हा घेईल तेव्हा तुमच्या डिफिकल्टीज ज्या असतील त्या दूर होतील याचा विश्वास मी तुम्हाला देतो. सध्या मी आता क्वाड्रॅटिक इक्वेशन नावाचा चॅप्टर स्टार्ट करतो आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन नावाचा जो चॅप्टर आहे, या चॅप्टरमध्ये आपल्याला पहिल्यांदा क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणाला म्हणायचं हे शिकायचं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन जे असतं हे सेकंड डिग्री इक्वेशन असतं. ते क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आपल्याला शिकायचे आहेत, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स इन 1 व्हेरिएबल असतात. इंट्रोडक्शन आपल्याला घ्यायची आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनची. त्याचा स्टँडर्ड फॉर्म आपल्याला शिकायचा आहे आणि त्याच्यानंतर मग क्वाड्रॅटिक इक्वेशन ओळखणे वगैरे प्रकार असतो, तो आपण एक्झरसाइजमध्ये घेणार आहोत. फर्स्ट वी हॅव टू लुक फर्स्ट I have to explain you which equations are called quadratic equations. आता बघा, याची डेफिनेशन आधी आपण शिकायची आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन्स कोणाला म्हणायचं? क्वाड्रॅटिक इक्वेशन्स हेडिंग देऊ आपण. Now we are moving towards the definition of quadratic equation. पहिल्यांदा डेफिनेशन सांगतो आहे आणि डेफिनेशन नंतर तुम्हाला कसे ओळखायचे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स वगैरे ते समजून सांगतो. बघा, द इक्वेशन हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं याच्यामध्ये एकच व्हेरिएबल असतो आणि व्हेरिएबलचा मॅक्झिमम इंडेक्स म्हणजे हायेस्ट पॉवर हा 2 असतो. जसा लिनियर इक्वेशनमध्ये लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल असू शकतं किंवा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स पण असू शकतं. लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल और लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स यांच्यामध्ये जे व्हेरिएबल्स असतात त्यांचा हायेस्ट पॉवर जो असतो, मॅक्झिमम इंडेक्स, तो 1 असतो. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये व्हेरिएबलचा मॅक्झिमम इंडेक्स हा 2 असतो आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये एकच व्हेरिएबल असतो. द इक्वेशन
इन्व्हॉल्विंग हे डेफिनेशन देतो मी तुम्हाला. वन व्हेरिएबल, द इक्वेशन इन्व्हॉल्विंग वन व्हेरिएबल म्हणजे असं इक्वेशन ज्याच्यामध्ये वन व्हेरिएबल असतो. नंतर पुढे सरकतो आपण. अँड हॅविंग टू ॲज द मॅक्झिमम इंडेक्स म्हणजे हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल इज कॉल्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता बघा, ही डेफिनेशन पाठ करण्याची काही आवश्यकता नसते. आपल्याला डेफिनेशन काही कोणी परीक्षेला विचारत नाही. पण जेव्हा आपण एखादा चॅप्टर शिकतो आहे, चॅप्टरचं नाव आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन्स कोणाला म्हणतात तेच आपल्याला माहीत नाही, म्हणजे बेसिकच आपण शिकलो नाही, तर पुढचा चॅप्टर कसं काय शिकू शकू. त्याच्यामुळे क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणाला म्हणतात हे तर आपल्याला पहिल्यांदा शिकावंच लागेल. शिवाय क्वाड्रॅटिक इक्वेशन आयडेंटिफाय करा असं क्वेश्चन पण आपल्याला असतो. आपल्याला इक्वेशन्स दिले जातात आणि ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही हे विथ रिझन आपल्याला विचारलं जातं. त्याच्यामुळे पहिल्यांदा हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता इथे मी लिहिलेलं आहे द इक्वेशन इन्व्हॉल्विंग वन व्हेरिएबल, असं इक्वेशन ज्याच्यामध्ये फक्त एक व्हेरिएबल असतो, आणि हॅविंग टू ॲज द मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल, आणि ज्या इक्वेशनमध्ये व्हेरिएबलचा मॅक्झिमम इंडेक्स 2 असेल त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हटलं जातं. आता द जनरल फॉर्म और याला स्टँडर्ड फॉर्मसुद्धा म्हटलं जातं. स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. बघा, स्टँडर्ड फॉर्म जो असतो किंवा जनरल फॉर्म जो असतो क्वाड्रॅटिक इक्वेशनचा, तो या टाईपचा असतो. म्हणजे कोणतंही क्वाड्रॅटिक इक्वेशन या फॉर्ममध्ये आणता येते. आता हे जे मी लिहिलं हे इक्वेशन का आहे, कारण याला दोन साईड आहेत, ही LHS आहे आणि ही RHS आहे, आणि ह्या दोन साईड्स इक्वल आहेत म्हणून हे इक्वेशन आहे. या इक्वेशनमध्ये एक्स जो आहे तो व्हेरिएबल आहे, आणि या इक्वेशनमध्ये ABC जे दिसतात आहे तुम्हाला हे रिअल नंबर्स असतात. आणि याच्यामध्ये इथे तुम्हाला 3 टर्म्स दिसतील. ही स्क्वेअर टर्म आहे, ही मिडल टर्म म्हणजे एक्सची टर्म, आणि ही आहे कॉन्स्टंट टर्म. या फर्स्ट टर्ममध्ये व्हेरिएबल एक्स जो आहे याचा पॉवर तुम्हाला 2 दिसतो आहे. नंतर मिडल टर्म जी आहे इथे व्हेरिएबल एक्स जो आहे याचा पॉवर 1 दिसतो आहे तुम्हाला, आणि इथे पण एक्स आहे ज्याचा पॉवर 0 असतो. म्हणजे ह्या इक्वेशनमध्ये जो व्हेरिएबल आहे एक्स त्याचा मॅक्झिमम इंडेक्स हा 2 आहे. म्हणजे हे जे इक्वेशन झालं हे झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन. ज्या इक्वेशनमध्ये व्हेरिएबलचा मॅक्झिमम इंडेक्स म्हणजे हायेस्ट पॉवर 2 असतो त्या इक्वेशनला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हटलं जातं. आता हे स्टँडर्ड फॉर्म असं आहे की कोणत्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये साधारणपणे हे 3 टर्म्स असायला पाहिजे. एक स्क्वेअर टर्म, एक मिडल टर्म आणि एक कॉन्स्टंट. ह्या 3 टर्म्स आणि इक्वल टू 0. म्हणजे हे स्टँडर्ड फॉर्म म्हणजे जनरल फॉर्म जे असतं या फॉर्ममध्ये तुम्ही कोणतंही क्वाड्रॅटिक इक्वेशन आणू शकता. आणि आपल्याला पुढे जेव्हा आपण टू सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय फॉर्म्युला मेथड
शिकतो किंवा डिस्क्रिमिनंट असतात क्वाड्रॅटिक इक्वेशनचे, ते आपण जेव्हा शिकतो तेव्हा आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन जे दिलेलं असतं ते स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणावं लागतं. तर इथे ए बी सी जे आहेत हे रिअल नंबर्स आहेत आणि व्हेरिएबल जो आहे तो एक्स आहे. आता इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल की ज्या इक्वेशनमध्ये व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर 2 असतो त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हटलं जातं. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा असा जनरल फॉर्म असतो ज्याच्यामध्ये स्क्वेअर टर्म असते, मिडल टर्म असते आणि कॉन्स्टंट असतो. त्याच्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये एकच व्हेरिएबल असतो. आता हे जे आहे इथे मी आता इथे लिहिलेला जनरल फॉर्म और स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज, हा जनरल फॉर्म दिला मी. आता याच्या पुढे एक गोष्ट मी एक्सप्लेन करतो की वेअर क्वाड्रॅटिक इक्वेशन इन एक्स करतो आहे मी इथे. क्वाड्रॅटिक इक्वेशन इन एक्स वेअर ए बी अँड सी आर रियल नंबर्स. मध्ये ए बी सी जे आहेत हे रियल नंबर्स आहेत. अँड एक कंडिशन असते, ती कंडिशन अशी आहे की हा जो स्क्वेअर टर्म आहे, ही जी स्क्वेअर टर्म आहे या स्क्वेअर टर्मचा जो हे कोइफिशियंट असतात. एला तुम्ही म्हणायचं आहे कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट. म्हणजे ही जी पहिली टर्म आहे या पहिल्या टर्ममध्ये ए जो आहे हा कोइफिशियंट झाला स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट. बी जो आहे हा मिडल टर्मचा कोइफिशियंट आहे आणि सी जो आहे हा आहे कॉन्स्टंट कोइफिशियंट. म्हणजे ए बी सी जे आहेत हे आपल्या या स्टँडर्ड फॉर्ममध्ये कोइफिशियंट्स आहेत जे रिअल नंबर्स असतात आणि स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट ए आहे, मिडल टर्मचा कोइफिशियंट बी आहे आणि सी जो आहे हा कॉन्स्टंट कोइफिशियंट आहे. आता याच्यामध्ये हा स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट म्हणजे ए हा नॉट इक्वल टू 0. आत्ताच मी म्हटलं होतं की ए बी सी काय आहेत, हे कोइफिशियंट्स आहेत आणि ते रिअल नंबर्स असतात. म्हणजे ए बी सीच्या व्हॅल्यूज ह्या कोणताही रिअल नंबर म्हणजे ए बी सीची व्हॅल्यू असू शकते. मग रिअल नंबरमध्ये 0 पण येतो. मग समजा तुम्ही स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट ए हा 0 घेतला तर काय होईल, स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट जर तुम्ही म्हणजेच ए जर 0 घेतला तर हे मग इक्वेशन जे आहे आपला हा स्टँडर्ड फॉर्म आहे आपल्या इक्वेशनचा ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. याच्यामध्ये जर तुम्ही ए 0 घेतला तर मग हे इक्वेशन बनेल म्हणजे इफ ए इक्वल टू 0 देन मग हे इक्वेशन कसं होईल, ए जर 0 असेल तर 0 इंटू एक्स स्क्वेअर म्हणजे 0 झालं. मग हे इक्वेशन जे आहे ते बनेल बी एक्स, कारण ही टर्म 0 झाली. मग हे बनेल बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. आता बघा बी एक्स प्लस सी इक्वल टू 0 हे इक्वेशन आहे, कारण याला दोन साईड आहेत इक्वल आहेत. याच्यामध्ये व्हेरिएबल आहे एक्स, पण ह्या इक्वेशनमध्ये इथे एक्सचा पॉवर 1 आहे, इथे एक्सचा पॉवर 0 आहे. म्हणजे ह्या इक्वेशनमध्ये एक्सचा मॅक्झिमम पॉवर म्हणजे मॅक्झिमम इंडेक्स हा 1 झाला. मग व्हेरिएबलचा मॅक्झिमम इंडेक्स 1 असेल तर त्याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणत नाही, त्याला आपण लिनियर इक्वेशन म्हणतो. म्हणजे ह्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये जर ए म्हणजे स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट तुम्ही 0 घेत असाल तर मग 0 इंटू एक्स स्क्वेअर म्हणजे 0 होईल. आणि एक्स स्क्वेअरला 0ने मल्टिप्लाय केलं तर 0 येईल आणि हे इक्वेशन बी एक्स प्लस सी इक्वल टू 0 अशा टाईपचं बनेल. म्हणजे हे क्वाड्रॅटिक राहणार नाही, हे इक्वेशन लिनियर इक्वेशन बनेल. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जो आपल्याला हवा आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन ते इक्वेशन आपलं राहणार नाही. जर या इक्वेशनमध्ये बी 0 घेतलं तुम्ही मग हे इक्वेशन होईल. मग बी 0 घेतला तर 0 इंटू एक्स म्हणजे ही मिडल टर्म जी आहे ही 0 होईल आणि अशावेळी हे इक्वेशन बनेल ए एक्स स्क्वेअर, मिडल टर्म 0 होऊन जाईल प्लस सी इक्वल टू 0. मग आता पहा हे जे इथे तुमच्यासमोर दिसतं आहे याला एल एच एस आहे आणि आर एच एस आहेत, ह्या दोन साईड इक्वल आहेत. म्हणजे हे इक्वेशन आहे, याच्यामध्ये एक व्हेरिएबल आहे एक्स, म्हणजे व्हेरिएबल आहे याच्यामध्ये एक
आणि इथे व्हेरिएबलचा पॉवर 2 आहे, इथे व्हेरिएबलचा पॉवर 0 आहे. म्हणजे ह्या इक्वेशनमध्ये व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर जो आहे मॅक्झिमम इंडेक्स टू 2 आहे. म्हणजे हे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन मिडल टर्मचा कोइफिशियंट जर मी 0 घेतला तर जे इक्वेशन माझ्याजवळ उरतं हे इक्वेशन जे आहे हे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या डेफिनेशनमध्ये बसतं. क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणाला म्हणतात? ज्या इक्वेशनमध्ये एक व्हेरिएबल असतो आणि व्हेरिएबलचा मॅक्झिमम इंडेक्स 2 असतो. ही इक्वेशन आहे. या इक्वेशनमध्ये एक्स हा व्हेरिएबल आहे आणि याचा मॅक्झिमम इंडेक्स जो आहे तो 2 आहे. म्हणजे हे इक्वेशन जे आहे हे जरी याची मिडल टर्म 0 असेल तरी हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. इक्वेशनच्या प्रकारामध्ये बदल झालेला नाही. म्हणजे जनरल फॉर्ममध्ये स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट जर 0 असेल तर ते इक्वेशन मग क्वाड्रॅटिक राहत नाही, ते लिनियर इक्वेशन बनून जातं. त्याच्यामुळे स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट 0 असणं हे आपल्याला चालणार नाही. मिडल टर्मचा कोइफिशियंट जो बी आहे तो जर 0 घेतला तर आपल्याला अशा टाईपचं इक्वेशन मिळतं जे क्वाड्रॅटिकच असतं. आणि जर कॉन्स्टंट 0 असेल सी तर मग हे इक्वेशन असं बनेल, इफ सी इक्वल टू 0 तर हे इक्वेशन असं बनेल मग ax² + bx इक्वल टू 0. पुन्हा पहा हे इक्वेशन आहे, LHS आणि RHS इक्वल आहेत. म्हणजे इक्वेशन आहे याच्यामध्ये एकच व्हेरिएबल आहे एक्स आणि एक्सचा पहिल्या टर्ममध्ये पॉवर 2 आहे आणि इथे एक्सचा पॉवर 1 आहे. म्हणजे एक्सचा हायेस्ट पॉवर हा 2 असल्यामुळे हे इक्वेशनसुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर हा जो स्टँडर्ड फॉर्म आहे या स्टँडर्ड फॉर्ममध्ये मिडल टर्मचा कोइफिशियंट बी किंवा कॉन्स्टंट कोइफिशियंट सी हे दोन जर 0 असतील तर चालू शकतं. किंवा सोबत हे 2 0 असले, बी आणि सी दोन्ही 0 असले, सपोज आपण घेऊ येते कंडिशन इफ बी इक्वल टू 0 ॲज वेल ॲज सी इक्वल टू 0. म्हणजे मिडल टर्मचं कोइफिशियंट आणि कॉन्स्टंट कोइफिशियंट हे दोन्ही 0 असतील तर अशावेळी हे इक्वेशन मग हे इथे 0 इंटू एक्स म्हणजे 0 होईल आणि हा पण 0 आहे. अशावेळी हे इक्वेशन बनेल ax² इक्वल टू 0. पुन्हा पहा हे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या डेफिनेशनमध्ये बसतं आहे. याला दोन साईड्स आहेत, इक्वल आहेत. दोन साईड्स इक्वल आहे म्हणजे इक्वेशन झालं. याच्यामध्ये एक्स हा व्हेरिएबल आहे आणि व्हेरिएबल एक्सचा मॅक्झिमम इंडेक्स जो आहे हा 2 आहे. म्हणजेच हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी एक व्हेरिएबल असावा इक्वेशनमध्ये, इक्वेशन हे इक्वेशन असावं, त्याच्यामध्ये एक व्हेरिएबल असावा आणि व्हेरिएबलचा मॅक्झिमम इंडेक्स जो आहे हा 2 असावा. मग त्या डेफिनेशननुसार हे सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन होईल. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर या स्टँडर्ड अशा टाईपचं जे इक्वेशन असतं याच्यामध्ये ABC जे कोइफिशियंट्स असतात, स्क्वेअर टर्म, मिडल टर्म आणि कॉन्स्टंट कोइफिशियंट्स, हे 3 कोइफिशियंट्सपैकी स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट जो आपण ए घेतलेला आहे तो 0 असून चालणार नाही. बाकी मिडल टर्मचा कोइफिशियंट किंवा कॉन्स्टंट कोइफिशियंट किंवा हे दोन्हीही कोइफिशियंट्स 0 असले तरी इक्वेशन हे क्वाड्रॅटिक राहील. कारण स्क्वेअर टर्म जी आहे ती त्याच्यामध्ये जशीच्या तशी शिल्लक राहील. फक्त स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट जर 0 असेल मग मात्र ही स्क्वेअर टर्म निघून जाईल. अशावेळी हे इक्वेशन जे आहे हे क्वाड्रॅटिक राहणार नाही. म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर एखादं इक्वेशन हे इथे मी लिहिलेलं आहे की ax² + bx + c इक्वल टू 0 हा जनरल फॉर्म आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा, ज्याच्यामध्ये ABC जे आहेत हे रिअल नंबर्स असतात. मात्र ए जो आहे म्हणजे स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट हा 0 चालणार नाही. बी आणि सी हे इंडिपेंडंटली 0 चालू शकतात किंवा एकत्रित हे दोघंजण 0 असतील तरीसुद्धा चालू शकतं. आता बघा इथे आपण जरा 1-2 इक्वेशन बघू आणि त्या 2-3 इक्वेशन्सबद्दल आपण जरा डिटेल शिकू. एक इक्वेशन मी तुम्हाला दिलं x² - 4 इक्वल टू 0.
आता तुम्हाला विचारलं हे कोण्या टाईपचं इक्वेशन आहे, तर हे आपल्या डेफिनेशनमध्ये बसतं का पहा क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या. इथे दोन साईड्स आहेत आणि ह्या इक्वल आहेत, म्हणजे हे इक्वेशन झालं. आणि याच्यात व्हेरिएबल एक्स आहे आणि इथे एक्सचा पॉवर 2 आहे आणि इथे एक्स नाही आहे, म्हणजे इथे एक्सचा पॉवर 0 आहे. म्हणजे ह्या इक्वेशनमध्ये एकच व्हेरिएबल आहे, हे इक्वेशन आहे, इक्वेशनमध्ये एक व्हेरिएबल आहे एक्स आणि ह्या व्हेरिएबलचा मॅक्झिमम इंडेक्स जो आहे हा 2 आहे. म्हणजे हे इक्वेशन जे आहे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन जर हा स्टँडर्ड फॉर्म आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा, याच्यामध्ये 3 टर्म असायला पाहिजे, स्क्वेअर टर्म, मिडल टर्म, कॉन्स्टंट इक्वल टू 0 अशा टाईपचं हे इक्वेशन असायला पाहिजे. तर हे जे इक्वेशन आहे, जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, याच्यामध्ये स्क्वेअर टर्म आहे आणि कॉन्स्टंट टर्म आहे. मग याच्यामध्ये कोणती टर्म मिसिंग आहे, मिडल टर्म मिसिंग आहे. तर याला जर तुम्ही मला म्हटलं जनरल फॉर्ममध्ये आणा, तर मी काय करेल, एक्स स्क्वेअरची टर्म आहे माझ्याकडे. आता मिडल टर्म जी नाही ती मिडल टर्म मी अशी लिहिल, प्लस 0 एक्स आणि -4 इक्वल टू 0. आता हे इक्वेशन जे आहे याच्यामध्ये तिन्ही टर्म्स आल्या. 0 इंटू एक्स म्हणजे 0 होतं आहे, म्हणजे मी याच्यामध्ये 0 ॲड केला. ही जी टर्म मी ॲड केलेली आहे या टर्मची किंमत 0 आहे, पण ही मिडल टर्म मात्र याच्यामध्ये ॲड झाली. आता जर मी याला स्टँडर्ड फॉर्मशी कम्पेअर केलं, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0 हा स्टँडर्ड फॉर्म आहे. या इक्वेशनला मी या स्टँडर्ड फॉर्मशी कम्पेअर केलं तर इथे स्क्वेअर टर्म जी आहे चा जो कोएफिशियंट आहे ए, तर इथे स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 1 आहे. म्हणजे ह्या इक्वेशनमध्ये या इक्वेशनला मी जर या जनरल फॉर्मशी कम्पेअर केलं तर इथे स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट ए जो आहे, स्क्वेअर टर्मच्या कोएफिशियंटला ए म्हणतो आपण, तर इथे काही नाही आहे, म्हणजे इथे 1 आहे. म्हणजे इथे ए इक्वल टू 1 झालं. नंतर मिडल टर्म जी आहे, मिडल टर्मचा कोएफिशियंट इथे 0 आहे, म्हणजे बी इक्वल टू 0. आणि कॉन्स्टंट कोएफिशियंट जो आहे सी, हा कॉन्स्टंट कोएफिशियंट झाला तुमचा सी इक्वल टू -4. म्हणजे हे जे इक्वेशन मी तुम्हाला दिलं होतं, हे इक्वेशनला पहिल्यांदा मी स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणलं. तिथे मिडल टर्म मिसिंग होती, त्या मिडल टर्मचा कोएफिशियंट मी 0 घेतला. 0 इंटू एक्स म्हणजे 0. मी इक्वेशनमध्ये ही +0 एक्स ही टर्म ॲड केली. या +0 एक्स या टर्मची व्हॅल्यू जी आहे ती 0 आहे. म्हणजे ॲक्च्युअली हे इक्वेशन एक्स स्क्वेअर -4 इक्वल टू 0 हे ओरिजिनल जसं इक्वेशन होतं तसंच ते इक्वेशन आहे. फक्त मी याच्यामध्ये मिडल टर्म ॲड केली, ज्याचा कोएफिशियंट मी मिडल टर्मचा 0 घेतला. मग या इक्वेशनला जर मी या स्टँडर्ड फॉर्मशी कम्पेअर केलं तर स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट जो असतो त्याला ए म्हणतो आपण, म्हणजे ए 1 झाला. मिडल टर्मचा कोएफिशियंट जो आहे त्याला बी म्हणतो, म्हणजे बी इक्वल टू 0 झाला. आणि कॉन्स्टंट कोएफिशियंट जो असतो तो सी म्हणतो, तर इथे सी इक्वल टू आहे -4. नंतर मी आणखी एक इक्वेशन तुम्हाला देतो, जे क्वाड्रॅटिक आहे का हे पहिल्यांदा तुम्ही ओळखा. असेल तर त्याला जनरल फॉर्ममध्ये आणा. वाय स्क्वेअर इक्वल टू 2y -7. आता ह्या इक्वेशनला, हे इक्वेशन आहे का बघा, LHS आणि RHS इक्वल आहेत, म्हणजे इक्वेशन आहे. याच्यामध्ये व्हेरिएबल वाय आहे. आता मी काय करतो, आणि याच्यात तिन्ही टर्म्स आहेत, तुमचं लक्ष असेल तर स्क्वेअर टर्म आहे, वायची टर्म आहे आणि कॉन्स्टंट टर्म आहे. तर मी याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये कसं आणतो, तर वाय स्क्वेअर हा +2y मी इकडे घेतो, हा -2 आहे, आणि -7ला पण इकडे घेतो, +7 इक्वल टू 0. हे बघा, तर हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये आलं. याच्यामध्ये स्क्वेअर टर्म आहे, मिडल टर्म आहे आणि कॉन्स्टंट आहे आणि इक्वल टू 0 आहे. मग स्क्वेअर टर्म व्हेरिएबल वाय आहे, इथे असू शकतो, एक्सच्या जागी वाय आला आहे. मग स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट नाही आहे, म्हणजे 1 आहे. म्हणजे इथे हिअर याला जर आपण कम्पेअर केलं स्टँडर्ड फॉर्मशी, तर हिअर ए इक्वल टू 1 झाला स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट. नंतर बी म्हणजे मिडल टर्मचा कोएफिशियंट हा -2 आहे, म्हणजे बी इक्वल टू -2. आणि कॉन्स्टंट कोएफिशियंट सी, तर इथे सीच्या जागी आहे 7. 7 म्हणजे +7, तर सी इक्वल टू 7. म्हणजे हे इक्वेशन होतं, हे होतं क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याला मी स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणलं. आणि मग स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट ए 1 आहे, मिडल टर्मचा कोएफिशियंट बी -2 आहे आणि कॉन्स्टंट कोएफिशियंट सी हा 7 आहे. अजून एक इक्वेशन आपण घेऊ, ते घेतो आहे मी एक्स स्क्वेअर प्लस 2x इक्वल टू 0. आता पहा, याला दोन साईड आहेत, LHS आणि RHS, ज्या इक्वल आहेत. आणि त्याच्यामुळे हे इक्वेशन झालं. आणि याच्यामध्ये व्हेरिएबल एक्स आहे,
इथे पहिल्या टर्ममध्ये एक्सचा पॉवर 2 आहे आणि इथे एक्सचा पॉवर 1 आहे. म्हणजे व्हेरिएबल एक्सचा मॅक्झिमम इंडेक्स 2 आहे. त्याच्यामुळे हे इक्वेशन जे आहे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं. हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये नाही आहे. याच्यात कोणती टर्म मिसिंग आहे? याच्यामध्ये बस स्क्वेअर टर्म आहे, मिडल टर्म आहे, पण कॉन्स्टंट नाही आहे. मी याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये मला आणायला सांगितलं तर मी याला घेईल मग एक्स स्क्वेअर प्लस 2x आणि जी कॉन्स्टंट टर्म नाही तर ती कॉन्स्टंट टर्म मी 0 घेतो, कारण ही कॉन्स्टंट टर्म जी असते याला याच्यात जो व्हेरिएबल जो असतो त्याचा पॉवर 0 असतो म्हणजे, आणि व्हेरिएबल रेस टू पॉवर 0 म्हणजे त्याची किंमत 1 असते. तर कॉन्स्टंट टर्ममध्ये एक्स रेस टू पॉवर 0 म्हणजे 1, त्याच्यामुळे मग आपण एक्स रेस टू पॉवर 0 लिहित नाही, तो कॉन्स्टंट लिहित असतो डायरेक्ट. तर हा कॉन्स्टंट झाला आणि इक्वल टू 0. याला जर स्टँडर्ड फॉर्मशी कम्पेअर केलं तर स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट म्हणजे ए, तर इथे ए इक्वल टू 1 आहे. नंतर मिडल टर्मचा कोइफिशियंट म्हणजे एक्सचा कोइफिशियंट हा बी असतो, जो इथे 2 आहे, आणि कॉन्स्टंट कोइफिशियंट जो असतो तो इथे 0 आहे, म्हणजे सी इक्वल टू 0. आणखी एक इक्वेशन देतो मी तुम्हाला. ते इक्वेशन असं आहे की 3x² इक्वल टू 0. आता बा हे याला 2 साईड्स आहेत आणि 2 साईड इक्वल आहे म्हणजे इक्वेशन आहे. याच्यामध्ये व्हेरिएबल एक्स आहे आणि एक्सचा मॅक्झिमम इंडेक्स 2 आहे. मग व्हेरिएबलचा मॅक्झिमम इंडेक्स 2 आहे म्हणजे हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं. हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये नाही, याच्यात 2 टर्म्स मिसिंग आहेत. मग तुम्ही जर मला म्हटलं याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणा तर मला असं आणावं लागेल 3x². मग ज्या मिसिंग टर्म्स आहेत त्यांचे कोइफिशियंट मी 0 घेईल, प्लस 0x आणि प्लस 0 आणि इक्वल टू 0. आता बघा 0 इंटू एक्स म्हणजे 0 झालं आणि 0 म्हणजे 0 झालं. म्हणजे ॲक्च्युअल हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन असं आहे 3x² इक्वल टू याची किंमत 0 आहे. 0 इंटू एक्स म्हणजे 0 होतील, म्हणजे 3x² प्लस 0 प्लस 0 म्हणजेच 3x² प्लस 0 प्लस 0 म्हणजेच 3x². 3x² इक्वल टू 0 म्हणजे हे जे मूळ इक्वेशन मी तुम्हाला दिलेलं होतं या मूळ इक्वेशनच्या स्वरूपामध्ये बदल झालेला आहे, पण इक्वेशन मात्र जसच्या तसं आहे. याच्यामध्ये मी मिडल टर्म आणलेली आहे, कोएफिशियंट एक्स 0 घेतला आहे, कॉन्स्टंट घेतला आहे जो 0 घेतला आहे. हाही इक्वेशन आता मी हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन होतं हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणलं. आता याला जर मी स्टँडर्ड फॉर्मशी कम्पेअर केलं म्हणजे याच्याशी कम्पेअर केलं x² प्लस bx प्लस c इक्वल टू 0 या इक्वेशनशी मी कम्पेअर केलं तर इथे एच्या जागी इथे 3 आहे म्हणजे a इक्वल टू 3 झालं. इथे बीच्या जागी 0 आहे म्हणजे b इक्वल टू 0 झालं आणि इथे सीच्या जागी 0 आहे म्हणजे c इक्वल टू 0 झालं. ते अशा टाईपचे प्रॉब्लेम्स आपल्याला विचारले जातात. दिलेले इक्वेशन हे क्वाड्रॅटिक आहे की नाही ओळखायला लावतात. मी आज हे एवढं तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. उद्या आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच्यावरचे प्रॉब्लेम्स घेऊ, म्हणजे तुमच्या आयडियाज आणखी क्लिअर होतील कशा पद्धतीचे प्रॉब्लेम क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या डेफिनेशनवरती आणि जनरल फॉर्मवरती असू शकतात. त्याची आयडिया तुम्हाला पूर्ण येईल आणि ते प्रॉब्लेम्स तुम्ही सोडवू शकाल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्झरसाइज 2.1कडे येईल, म्हणजे तुमच्या दृष्टीने तो चॅप्टर आपला पुढे सरकेल.